नरेंद्र मोदींनी जर मनात आणलं असतं तर हे विधेयक मंजूर करून घेऊ शकले असते. नरेंद्र मोदींची खरोखर इच्छा असती तर ते विधेयक मंजूर करण्यासाठी त्यांनी स्वतः चर्चा करून अनेकांचं मन वळवलं असतं. यापूर्वी झालेलं आहे. पण या बिलाचे सूत्रधार अमित शहा होते. डिलिमिटेशन बिलाचे, महिला आरक्षण नाही. मी परत सांगतोय, डिलिमिटेशनच्या बिलाला अमित शहानी गुलाबी साडी नेसवून ते महिला आरक्षण म्हणून आणलं. नट्टाफट्टा केला, त्या बुवाची बाई केली आणि त्याला सादर केलं. आणि ते बिल हे अमित शहा त्या बिलाचे सूत्रधार होते. आणि हे बिल म्हणजे त्यांच्या पुढल्या राजकारणाची नांदी. 850 खासदार बनवून आपल्या पद्धतीनं या पुढल्या निवडणुका लढायच्या आणि जिंकायच्या. अमित शहानी केला. मी असं म्हणतोय की अमित शहानी देशातल्या सर्व राजकीय पक्षांना फोन केले. मी कोणा व्यक्तिगत नाव घेणार नाही. याला केला का त्याला केला का, देशातल्या बहुतेक सर्व राजकीय पक्षांना फोन केले. आणि त्याचबरोबर या बिलाला पाठिंबा देऊ नका म्हणून काउंटर फोन सुद्धा त्यांच्याच पक्षातून आला. म्हणजेच मला कोणाशी विषय असं बोलायचं नाही. पण हे बिल, डिलिमिटेशन बिल, हे भाजपांतर्गत वादाचा विद्रोह आहे.